नागपूरमधील गुंडांकडून बारची तोडफोड, शस्त्रांचा धाक दाखवत बार मालकाला धमकावलं, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। या प्रकरणी नागपूर पोलिसांकडून 5 जणांना अटक। पुढील 5 दिवसांमध्ये रामगिरी महाराजांवरती कारवाई करा, अन्यथा सर्वात मोठी रॅली घेऊन मुंबईला येणार, माजी खासदार इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा। एकनाथ खडसे हेच पक्षप्रवेशाबद्दल चांगलं मत मांडू शकतील, त्यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय वरिष्ठ पातळीचा, त्यावरती बोलू शकेन इतकी मी मोठी नाही, रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकत्र यायला हवेत असंही वक्तव्य। राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी 3 नावांची लवकरच शिफारस, रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांची नावं दिली जाण्याची शक्यता। एबीपी माझाला महायुतीच्या सूत्रांची माहिती। कोल्हापूर गोवा विमानसेवेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार, आठवड्यामधील 2 दिवस कोल्हापूर गोवा विमानसेवा सुरू असेल। शेगावसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वाढीव पाणी आरक्षण मंजूर, शेगावमध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी निर्णय घेतल्याची फडणवीसांची माहिती। अहमदनगरमधील भंडारदरा धरणाचं नाव बदललं, आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय या नामकरणाला मंजुरी, महायुती सरकारचा निर्णय, जलसंपदा विभागाची माहिती। राजमाता माँसाहेब जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेड राजा इथल्या राजवाड्यासमोर रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांचं आंदोलन। बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाचे 13 दरवाजे उघडले, खडकपूर्णा नदीच्या पात्रामध्ये 25,000 क्युसेक्सनं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पॅरालिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सचिन खिलारीला गोळाफेक F46 या स्पर्धेमध्ये रौप्य पदक, पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून 21 पदकांची कमाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।